हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर रोजच्या दिवसाप्रमाणे म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवातसुद्धा कामानेच झाली आहे. तर खूप सारे कपडे मी धुतले आहेत. तसंच मला आज खूप घरचे कामं आहेत. तर कंटिन्यू राहा माझ्यासोबत. तसेच चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तसेच लाईक फॉलोसुद्धा करा. तर इथं मी काही तूर काढले आहेत. तर माझ्या घरातील डाळी वगैरे काही संपले आहेत. तसेच शिवणकामामध्ये मला घरच्या म्हणजे लक्ष देता आले नाही. तर त्यासाठीच माझा आजचा दिवस हा पूर्ण घरच्या कामामध्ये जाणार आहे. तर इथे काही मी तूर घेतले आहे साफ करण्यासाठी. ज्यात काही खडे वगैरे असे काही असतात तर ते मी नीट करून मग थोडं तूर म्हणजे भाजून शेकून घेणार व नंतर डाळीसाठी जात्यावरती घेऊन जाणार आहे. तर चला म्हणजे मी काय काय आज काम करते तर माझ्यासोबत राहा तुम्ही. तसेच आज मला शिवणकामाचं काही काम करता जमलं नाही. तर मी दिवसभर हे घरचीच कामं करत होते. तर काही मी तूर साफ केले, तसेच चवळी, तसेच उडदाची डाळसुद्धा मला करायची होती. तर हेच सर्व आज माझं काम चालू होतं. तसेच मी दळणसुद्धा म्हणजे पीठसाठी दळणसुद्धा केलं आहे. तर अशा प्रकारे आमच्या म्हणजे एका शेतकऱ्याच्या लॅबमध्ये हे काही कामं असे करावे लागतात. तर नंतर मी तूर साफ करून चुलीजवळ आली आहे. तर मी थोडं म्हणजे त्या तुरीला शेकून घेणार आहे. जेणेकरून म्हणजे नंतर मी जेव्हा डाळ करायला घेणार तर त्याची जी वरची साल असते म्हणजे पापुद्रे साल, तर ती सर्व निघून जाते व डाळ चवीलासुद्धा खूप टेस्ट लागते व त्याचा जो आंबटपणा, थोडा गोडावा, तुरट हे सर्व निघून जातं. त्याच्यामुळे थोडं शेकून मगच डाळ करायला घ्यायची. तर अशी आमची पद्धत आहे. तर काही जण धुवूनसुद्धा करत असतात. आता सध्या हे वातावरण असं म्हणजे असल्यामुळे ऊन काय जास्त लागत नाही. त्यामुळे मी ही पद्धत निवडली. तर मी चुलीवरती थोडं गरम करून म्हणजे शेकून घेणार आणि मग थंड झालं की नंतर जात्यावरती मग डाळ भरडायला घेऊन जाणार आहे. तर अशा पद्धतीने मी डाळ करत असते. तर खूप म्हणजे आम्ही वर्षभर साठवून ठेवतो तरीसुद्धा काही डाळीला म्हणजे कीड वगैरे किंवा नासत नाही. तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा किंवा तुम्ही कशाप्रकारे करता ते सुद्धा म्हणजे मला कमेंटमध्ये शेअर करा. तर मी जाळ लावून घेतला आहे व मोठी कढई गरम करायला ठेवला आहे. तर मी 2 टप्प्याने डाळ आपलं तूर भाजणार आहे. जेणेकरून म्हणजे चांगल्या पद्धतीने भाजली जावी यासाठी. तर अशा प्रकारे म्हणजे चुलीजवळ बसायला खूप मस्त वाटतं. पण हे धूर जास्त म्हणजे डोळ्यांना त्रास देतो. तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. नाही तर मग चूल ही स्वयंपाकासाठी उत्तमच आहे. तर मी थोडं काही तूर कढईत टाकून घेतले आहे व सारखं हलवत राहणार जेणेकरून खाली तळ्याला म्हणजे अ, लागायला नको. त्यासाठी मी अशा प्रकारे तूर भाजून घेणार आहे. तर तुम्ही कशा पद्धतीने डाळी करता किंवा आम्ही शेतकरी असल्यामुळे म्हणजे आम्ही जात्यावरतीच करत असते. तर मशीनमध्ये काही आम्ही घेऊन जात नाही आणि ते आवडतसुद्धा नाही. तर अशा प्रकारे माझे काही तूर भाजले गेले आहेत. तर बघू शकता. तर हे भाजलेले आणि हे कच्चे आहेत. तर फरक किती आहे तुम्ही बघू शकता. तर नंतर मी हे राहिलेले सुद्धा भाजून घेतले व सायंकाळचा मी झाडू मारते. नंतर थंड झाल्यावर मला तूरसुद्धा डाळ करायला घेऊन जायची आहे. तर अशा प्रकारे मी दररोज संध्याकाळी ही झाडू मारतच असते. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व घरात झाडू मारून घेतला व नंतर मी अ, डाळ भरडायला जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता. नंतर मी डाळ भरडायला आली आहे. तर इथं समोरच शेजारच्या घरी हे जातं होतं तर तिथंच मी आली आहे. सोबत माझी मुलगीसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने पारंपरिक रीतीने मी डाळ हे करत असते. तर फायनली माझी डाळ तयार आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. तसेच भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.